तर आता आम्ही थोडंसं रिलॅक्स झालेलो होतो. तेवढ्यात 3:30 वाजले आणि आता आम्ही चाललोय गौरींना आणायला. तर बघूया गौरींना श्रीवर्धनच्या साखरी गावामध्ये कसं आणतात ते. तर आता मला ही पंगू आहे ती घेऊन जाते. खूप गोड आहे ही. हा मला घेऊन जाते. आता गुड्डी पहिली गेली आहे कारण की तिने साडी नेसलेली आहे. त्यामुळे आता जातोय आपण पण. दाखवते तुम्हाला यांचं गाव. आली आली आली. एक मिनिट. ओके त्यांची मुलगी बरे आहेत ना. ही बघा आमची गौरी आणणारी सजली आहे. बघ इकडे कुठे छान. आणि हा आपला बाप्पा सुंदर. आता कुठे जायचं आपल्याला. शेतात जायचंय. मालावर. कुठे मालावरती. दे ए या चला. छोटी मंडळी माझ्या मागे दिसते. हो छान एकदम. कमेंट करून सांगा कशी दिसते माझी बहीण ते. छानच दिसते. आता गावातले अजून काही मंडळी आहेत जे त्यांच्या घरी पण गौरी बसतात. तर त्या पण आहेत. मी दाखवते तुम्हाला. आणि अजून येणार आहेत काय. या सगळ्या महिला चाललेल्या आहेत साखरी गावातल्या माळ शेतामध्ये. सिद्धी कुठे गेली. सिद्धी नाही आली. सिद्धी ताई नसेल आली काय. एक गुड्डू सिद्धी. आलीच चेंज करून. चला सिद्धीची एंट्री झालेली आहे. सिद्धी आता भेटलेले आहेत. आता गौरीचा आपल्याला चिरड्याचा असा भाग शोधायचा असतो की तो खालून बुंदापासून वाकडा पण नसला पाहिजे. त्याला एकही फांद नसली पाहिजे आणि तो प्रॉपर सरळ असला पाहिजे. हा तो आपल्याला तो मिळालेला आहे. हा तर आपल्याला याचं सगळं आजूबाजूला साफ करून याची आपल्याला पूजा करायची आहे. मग हा आपण चिरडा म्हणून गौराई म्हणून आपण आपल्या सोबत. तू दरवर्षी आणतेस ना गुड्डी. माई आणायची आधी. अच्छा. मग तिचं लग्न झाल्यानंतरला तू. हा मग माझ्यानंतर माझ्या बहिणी असं बहिणी चालवतात वारसा. ओके. बाहेर वाचणी असं. आता रांगोळी काढतेस ना. हो.
बघा गुड्डीने काय काय आणलंय. श्रीफळ, 5 पानाचा विडा, मंगळसूत्र, बांगड्या, फळं, फळांमध्ये केळं आहे आणि गुंड्याचा हार. तर आणि हे रानभेंडीची फुलंही आहेत. ती गौरीला खूप जास्त प्रिय आहेत, त्यामुळे हेही वाहतो आपण इथे. तू पहिल्यांदाच आलाय? मग पहिल्यांदाच, मी नाही कधी आलोय. हा ब्लॉगर पण पहिल्यांदाच आलेला आहे आमचा प्रबोध पेंडारी. ह्याचं पण चॅनल आहे. दोन चॅनल आहेत. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या भावाला. करा ताई मुखवटा पण आताच ठेवायचा ना मागे. हा, नंतर गौरी नाही करायची ना. बघताय तुम्ही पूजन चालू आहे आता आणि छान वातावरण झालेलं आहे इकडे. आता हे सगळं झाल्यावरती आपण निघायचं आता इथून गौरी मातेला घेऊन. आपण कुठे होतीस तू? चिरडा शोधायला हवा होता इथे. आता आपण दर्शन घेऊया. आता ही 5 जणींनी हात लावून ओवाळणी चालू आहे गौरी देवीचे. आता इकडे हा हात लावायला कुठे? मला आता हात लाव. अच्छा, आता हे आपण कान बस झालं. आता मूळ त्याचं स्वच्छ धुतलेलं आहे गुड्डीने. हे असं हे तयार केलेलं असतं मुखवटा. हा मुखवटा. ए रुमाल कोणाकडे आहे? जरा रुमाल द्या ना. द्या कोणाकडे पट्टा आहे ग. नको रुमाल दे. पंगू दे रुमाल जरा. पंगू दिली. पंगू दे रुमाल दे तुझा रुमाल. तेल पडलंय त्याच्यावर जरासा. नथ घातली. वा, मी तर पहिल्यांदाच बघते हे सगळं. पिवळा फडका असतो तिचं साडी म्हणून असं. आणि ते ओला केलेला आहे ना त्याला, हळदीत ओला केलेला आहे. कारण की ही माहेरवाशी नाही, ती माहेरी येते आता गौरी है ना. माहिती आहे मला स्टोरी. मग सगळं असं करायला लागेल. वा मस्त. थांब इथं. हा बा तिथे ठेवून गाठ बांध. वातावरण पण तुम्ही बघू शकता किती प्रसन्न आहे. आणि पावसाने खूप कृपा केली आहे की पाऊस पडत नाही आहे. मस्त ऊन पडलेलं आहे आणि पोरींचा घाम निघतोय उन्हामुळे. आता आपण मंगळसूत्र पण घालणार. बांगड्या घातलेल्या आहेत, तर मंगळसूत्र घालायचं. ही प्रॉपर जी गवर आपण सजवतोय आता जाऊन अजून डेकोरेशनची वेगळी. हा, ही प्रथेप्रमाणे आपण गौरीला सजवला. ओके. आता तिला आपण असं उलट्या साईडून ठेवायचं.
आता आपण हा मुखवटा उचलायचा. मी हे पाणी टाकू का माझ्या अंगावरती कर. एक घंटे या. ताई केळं घेऊ की नको ग? घ्यायचं बोलतात. फक्त गोड मध्ये साखर ठेवते. हा हळदी कुंकू ठेवलं. हो अरे मी आलेली ना, माझ्याकडे ऑर्डरच ना तुम्हाला. बाई ग घाम घुम झाले आहे मी. ताई झालं काय? सर्वांनी सबस्क्राईब करा. काय बोलताय? कुठे गेला दोघे जणी? यांचं पण झालेली आहे आता गौरी घेऊन. 5 जणींची झालेली आहे. आता परत आपल्याला रिटर्न गावात जायचं आहे. 5 जणींनी आता त्यांची गौरी आणणाऱ्या पण खूप सुंदर आहेत. सगळ्या सजलेल्या आहेत मनापासून. आता गौरी वरच्या गावात जाणार आहे, तर त्यामुळे ही गावातली एक गौरी एकमेकांना भेटण्याची पद्धत आहे. या मुली बघताय तुम्ही सूप एकमेकांना जोडतायत असे. तर ही एक भेटण्याची पद्धत जसं मी सांगितलं, तर हे 5 वेळा करतात असं. आणि जी उरलेली आहे गौरी ती यांचं झाल्यावरती ती तिकडे भेटेल असं 5 वेळा करून पुढे आपण गौरींना गावात नेऊ. तर कोकणातला हा उत्सव बघण्यासाठी मी खास आली आहे. ऑफिसला सुट्टी काढून मी नव्हे तर अजून खूप सारे चाकरमानी खास हा दृश्य बघण्यासाठी येतात. आणि जर तुम्हाला खरं टाईम नसेल मिळत तर मग व्हिडिओमार्फत तुम्ही बघू शकता की कसं होतो कार्यक्रम कोकणामध्ये गौरीचं. रानमळ्यातून खाली उतरताना हे पहिलंच घर लागतं, त्यामुळे ज्यांची इच्छा असेल त्यांनी ते पूजा करू शकतात. यांचं घर लागतं जवळ, त्यामुळे हे पूजा करतायत. आता आपण पुढे पण जाऊया. जसं ज्यांचं घर जवळ असेल, जाता जाता ज्यांना पूजा करायची ते करू शकतात. आज आली मी मुंबईवरून. हो हो 5 जणींची पूजा केली बरं का. असं वाटतं खरोखर कोण येऊ नको, खरंच देत बसत आहे. सजवायला पण आताच येतील ना, थोडा वेळानंतर.
बेकार आलू बेकार रोल पाटलाच्या दारात पहिली गौर होती तर आपण इथे ठेवणार आणि आता दुसऱ्या गौरीला तिच्या घरी सोडणार आणि असं करत करत पुढं सगळ्या गौऱ्यांना घरी सोडणार बरोबर ना. आता इथे काम मिळत आहेत कारण की ह्या घरापासून आता त्या प्रत्येकीच्या घरामध्ये जाणार आहेत त्यामुळे इकडे शेवटचं भेटत आहेत. एका गौरी देवीला सोडलंय त्यांच्या घरामध्ये. आता पुढे चाललोय आपण. आता उरल्यात 4 गौऱ्या तर ह्या 4 गौऱ्या इथे मिळतील आणि मग आपापल्या परत घरी जातील. ज्या पूजा करतायत त्यांच्या घरात एक गौरी आणि एक गौरी वरच्या घरामध्ये जाईल आणि ही गुड्डीच्या हातातली जी गौरी आहे ती खालच्या घरात जाईल. त्याला घेऊन घरचं जे कुलदैवत आहे त्यांच्या समोर आता आपण गौरीला ठेवलं आहे आणि आपण पुढे थोड्या वेळाने गौरीला सजवण्यासाठी पण येऊया. पुढे कंटिन्यू आहे बघूया. तर आता आपण आलो इकडे यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरी गौर बसते तर आपण आणली पेंढारी परिवार. तर हे गौरीचं आता पूर्ण फेस पूर्ण बॉडी वगैरे सॉरी पूर्ण बॉडी फेस सगळं लावणार आता आणि पूर्ण डेकोरेशन कसं करतात स्टार्टिंग टू एंड आपण बघणार आहोत. आणि ही गौरीची साडी वर्षानुवर्ष हेच असतं ना मुकुट त्याचं पूर्ण हो. गळ्याला पॉलिश करतो. स्पेशल चाललाय आमच्या गौरीचा. स्पेशल एक साथ
मेकअप होते मेकअप कसा 5 वाजता घ्यायला याचा मेकअप वगैरे करायला 6:30 झालेत ना. टाइम नाही राहत. नेसवायला दाणे वगैरे घालायला ना. नेसवायला हा. बाबू इकडे ये ऋषभ इकडे ये उद्याची आता वेदूला टाइम होता वेदूची. वेदूची बारी होती आज. ये पप्पाचं बोला तू पण गौरी सजवायला पहिल्यांदाच आली आहेस का? अच्छा. पप्पा करायचा काका हे कुठून आणलेत हे सगळे पाट ह्याचे? भुलेश्वर मार्केट मध्ये का? अच्छा. आणि खूप वर्षांनी म्हणजे किती वर्ष झाले ठेवून असे? 7-8 वर्ष आधीच आहेत म्हणजे घेऊ शकतो आपण. हा चिरडा आहे. चिरडाची वेल आहे त्या ह्याच ठेवणार आपण मुखवट्याच्या खाली. आणि विसर्जन होतं गौरीचं तेव्हा हेच विसर्जन करतात. आवडीला सुंदर असं सजवून झालेलं आहे. आता आपण त्याची स्थापना करूया गणेशाच्या बाजूला. लालवानी आहे नाही काढली दुसरी लावायची हे आणि आज बारीक आता ओटी भरतायत ना आई? ओटी भरतायत. आपण ते
तिला तो हात दिला ना मांडून ठेव असं. श्रीफळ, केळी, विड्याची आणि ब्लाऊज पीसनी ओटी भरली जाते इथे गौरी देवीची. गणपती बाप्पाची आई गौरी देवी ही प्रस्थापित झालेली आहे गणपती बाप्पाच्या बाजूलाच. वाव, किती दृष्ट न लागो असं झालेलं आहे सगळं. ठेवली नव्हतं ती लावायची होती टिकली. ती लाव हा लावते. आता हे सगळं झाल्यावर आम्ही जेवून वगैरे 11:30 रात्री आम्ही दुसऱ्या घरामध्ये आलो जिथे आम्हाला नाच करायचं होतं. त्यामुळे आलेलो आहोत इथे. ही अशी पारंपरिक गाणी आणि त्यांनी काही रचलेली गाणी ही अशी बोलली जातात आणि त्याच्यावरती नाच केला जातो. पुढे अजून खूप खूप आहे बघण्यासारखं, तर बघूया. रात्रीचे वाजलेत 12 आणि एक डाव खेळून झालेला आहे.
आता चाललोय आम्ही खाली. 11 वाजता आलेलो ते 12 वाजेपर्यंत आम्ही एक डाव केला. आता खाली नाचायला चाललोय. साक्षी तुझ्या घरी ना? साक्षीच्या घरी. ही साक्षी जे सकाळी पोरं नसतात. चला साक्षी पुढे बघ, तू पडशील. दम्मट आहे सगळं. साक्षीचं घर इकडे आहे? अच्छा, मग आता काय बोलली? साक्षीच्या घरी जायचंय. मग आता कुठे चाललोय? आता आंबेकरांकडे. आंबेकर. आता आलोय आंबेकरांच्या घरी. बोला.
ही साखरी गावातील दुसरी गवर आहे. आत्ता नाचता नाचता वाजलेले आहेत 3 रात्रीचे आणि अजूनही पुढे मुली नाचतच आहेत. पण पावसाने पण हजेरी लावलेली आहे. या गुलाबी घरामध्ये अजूनही नाचत आहेत मुली. नाच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.